नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिम्न स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. असुरसुर मुनींद्रैरर्चितस्येन्दुमौलैर् ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य सकलगणवरिष्ठः पुष्पदन्ताभिधानो ऋषिरम् अलघुरुत्तैः स्तोत्रमेतच्चकार. या संपूर्ण शिवमहिम्न स्तोत्रामध्ये या 33व्या श्लोकामध्ये ज्यांनी रचलं आहे हे स्तोत्र त्याचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे पुष्पदंत नावाचा गंधर्व. सकल गणवरिष्ठ म्हणजे सर्व गणांमध्ये वरिष्ठ शंकराचे गण आहेत. भूतगण आहेत, गंधर्व गण आहेत. अशा सर्व गणांमध्ये वरिष्ठ सकल गणे वरिष्ठ कोण आहे? पुष्पदंत. पुष्पदंत नावाचा गंधर्व. अभिधानो म्हणजे नाव, त्याचं नाव आहे पुष्पदंत. तो सर्व गणांमध्ये वरिष्ठ आहे. या पुष्पदंताने शंकराचं वृत्त रचलेलं आहे. तर हा शंकर आधी कसा आहे तर असुरसुर मुनींद्रैही. असुर म्हणजे राक्षस, सुर म्हणजे देवता, मुनींद्रैही आणि विविध ऋषीमुनी ह्यांनी ज्याचं पूजन केलेलं आहे. अर्चितस्य म्हणजे पूजन केलेलं आहे. इंदुमौलेः, इंदुमौली असा शब्द आहे. मौली म्हणजे मस्तक, इंदू म्हणजे चंद्र, ज्याच्या मस्तकी चंद्र आहे अशा शंकराचं पूजन ऋषीमुनींनी केलेलं आहे, दानवांनी केलेलं आहे आणि देवांनी सुद्धा केलेलं आहे. आणि ह्या शंकराचा महिमा, निर्गुण असलेल्या अशा शंकराचा महिमा कशात? विविध प्रकारच्या ग्रंथांमध्ये ग्रथित केलेला आहे. सर्व ठिकाणी त्याचा महिमा वर्णिलेला आहे. तर अशा या भगवंतांचं वर्णन करणारं स्तोत्रम एतच्चकार हे स्तोत्र लिहिलेलं आहे. कसं आहे स्तोत्र? रुचिरम, अतिशय सुंदर आहे. अलघु म्हणजे विस्तीर्ण, मोठं. वृत्तैही म्हणजे दीर्घ वृत्तांमध्ये हे स्तोत्र रचलेलं आहे. आपल्याला माहिती आहे बरेच श्लोक आहेत, जवळजवळ 42-43 श्लोक आहेत या एका स्तोत्रामध्ये, म्हणून ते दीर्घ आहे. आणि वेगवेगळ्या वृत्तांमध्ये रचलेले शार्दूल विक्रीडितात आहे, वसंत तिलक आहे, अशा वेगवेगळ्या आणि इतर काही सुद्धा त्याच्यामध्ये भुजंग प्रयागसारखी सुद्धा वृत्त आहेत. अशा विविध वृत्तांमध्ये हे स्तोत्र रचलेलं आहे. म्हणून अलघु वृत्तैही एतत् स्तोत्रम चकार हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.